भारताचं रेल्वे जाळं हे आशियातील सर्वात मोठं आणि जगातील चौथ्या क्रमांकाचं रेल्वे जाळं आहे. शिवाय देशामध्ये मोठ्या संख्येने लोक हे रेल्वेने प्रवास करण्यासाठी पसंती देतात. मात्र बऱ्याचदा रेल्वे अपघातामध्ये निष्पाप प्रवाशांना आपले प्राण हे गमवावे लागतात आणि म्हणूनच प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून शिवाय रेल्वे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागानं भारताच्या स्वदेशी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली अर्थात कवचच्या अंमलबजावणीला आता सुरुवात केली आहे. परंतु रेल्वेची कवच यंत्रणा म्हणजे नेमकं काय, ही यंत्रणा कशी काम करते, या सगळ्याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या आणि सोप्या शब्दात जाणून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. भारतामध्ये रेल्वेचं जाळं पसरण्यास सुरुवात झाल्यापासूनच शून्य अपघाताच्या दृष्टीने आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत अतिशय जागरूक राहणं हाच उद्देश ठेवून रेल्वे प्रशासनानं नेहमीच विविध पावलं ही उचललेली आहेत आणि त्यापैकीच एक आहे रेल्वे कवच यंत्रणा. मात्र आजपर्यंत आपण पाहिलं की रेल्वेचे अनेक भीषण अपघात आजपर्यंत झालेले आहेत, ज्यात हजारो लाखो लोकांना आपले प्राण हे गमवावे लागलेत. मग कधी मानवी त्रुटींमुळे असो किंवा मग तांत्रिक गोंधळामुळे मोठे अपघात हे घडतच आलेले आहेत. मात्र हीच कवच प्रणाली म्हणजेच रेल्वेसाठी आधुनिक काळातील संजीवनी आहे आणि ही प्रणाली कसं काम करते हे जाणून घेण्याआधी पुण्याच्या कोणत्या भागामध्ये हे काम सुरू आहे यावर आधी नजर टाकूया. तर पुणे विभागातील 700 किलोमीटरच्या विस्तीर्ण जाळ्यापैकी तब्बल 250 किलोमीटर मार्गावर नॉन सिग्नलिंग कवच या चाचण्या यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत. दरम्यान ही प्रणाली सर्वत्र टप्प्याटप्प्याने आता बसवण्याचं काम सुरू झालंय. त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये कवचच्या चाचण्यांमध्ये पुणे, कोल्हापूर, दौंड आणि मनमाड या मार्गाचा समावेश करण्यात आलाय. टप्पा 2 अंतर्गत पडेगाव, बेलापूर आणि राहुरी या 3 स्थानकांवर कवच प्रणालीची प्रक्रिया पूर्ण झाली असून दौंड येवला विभागातील काम आता युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे. दरम्यान संवादाचं जाळं भक्कम करण्यासाठी सुद्धा नियोजित टॉवर्सचं काम पूर्ण झालं असून उर्वरित टॉवर्स उभारणीचं कामही प्रगतीपथावर सुरू आहे. दरम्यान रेल्वे बोर्डाच्या निर्देशांनुसार लोकोमोटिव्हमध्ये कवच प्रणाली बसवण्याचं काम तातडीनं हाती घेण्यात आलंय. पुणे डिझेल व इलेक्ट्रिक लोको शेड इथे हे काम गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू केलं होतं आणि त्यानंतर अवघ्या 18 दिवसांमध्ये त्याचं काम हे पूर्ण करण्यात आले. आणि या कालावधीमध्ये वॅप 7 या प्रकारातील 4 लोकोमोटिव्हमध्ये कवच प्रणाली यशस्वीरित्या बसवून तपासणीनंतर ती सेवेसाठी सोडण्यात आली आहे. याशिवाय कर्निक्स या संस्थेच्या समन्वयाने उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून हे काम प्रथमच शेडमध्ये पूर्ण करण्यात आलंय. कार्यक्षमता, वेग आणि गुणवत्तेच्या दृष्टीने काम करणाऱ्या टीमला पुरस्कारासाठी नामांकन सुद्धा देण्यात आलं असून या उपक्रमाची पुणे विभागाच्या उत्कृष्ट कार्य म्हणून सुद्धा नोंद करण्यात आली आहे. आता एकदा आपण रेल्वे अपघातांच्या आकडेवारीवर नजर टाकूया, म्हणजे ही प्रणाली किती महत्त्वाची आहे हे आपल्या लक्षात येईल. देशातील सुमारे 68,000 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या रेल्वे जाळ्यावर दररोज कोट्यावधी प्रवासी हे रेल्वेने प्रवास करतात आणि या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा हा नेहमी चिंतेचा विषय राहिला आहे. 2015 ते 2024 या कालावधीमध्ये देशात एकूण 678 गंभीर रेल्वे अपघात नोंदवले गेले आणि या अपघातात सुमारे 748 जणांचा मृत्यू झालाय, तर 2000हून अधिक लोक हे प्रवासी जखमी झालेले आहेत. आणि या आधीच्या 2005 ते 2014 या दशकामध्ये 1711 अपघात झाले होते आणि त्यात 900 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता. 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सुमारे 200 गंभीर रेल्वे अपघात झाले आणि या अपघातामध्ये सुमारे 350हून अधिक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि जवळपास 1000 जण हे जखमी झाल्याचं समोर आलंय. आणि या आकडेवारीतून आपल्या लक्षात येईलच की रेल्वे कवच ही यंत्रणा किती महत्त्वाची आणि किती गरजेची आहे ते. आणि म्हणूनच रेल्वे बोर्डानं रेल्वे अपघातांची संख्या शून्यावर आणणे आणि प्रवाशांच्या सुरक्षेमध्ये वाढ करणे या उद्देशाने कवच प्रणाली ही देशभर लागू करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान 2022 मध्ये ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन अर्थात ATP या प्रणालीची पहिली चाचणी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतली होती आणि या प्रणालीला रेल्वेचा अपघात होण्यापासून वाचवणारी प्रणाली म्हणजेच कवच असं म्हटलं जातं. आणि ही संरक्षण प्रणाली पूर्णपणे स्वदेशी आहे. भारतीय रेल्वेच्या रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनने ही संरक्षण प्रणाली विकसित केली आहे. 2012 पासून या संरक्षण प्रणालीवर अभियंत्यांकडून काम सुरू होतं आणि त्यावेळी ट्रेन कॉलिजन ॲडव्हान्स सिस्टम अर्थात TCAS असं या प्रकल्पाचं नाव होतं. TCAS प्रणालीची पहिली चाचणी 2016ला करण्यात आली होती आणि त्यानंतर आणखी 9 सुधार करून यामध्ये 2022 मध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कवच प्रणाली म्हणून त्याची पुन्हा एकदा सुरुवात केली. कवच प्रणालीनुसार लोको पायलट वेग मर्यादेनुसार मेल किंवा एक्सप्रेस गाड्यांवर नियंत्रण ठेवू शकला नाही, तर कवच प्रणाली ऍक्टिव्हेट होऊन रेल्वे गाडीतील ब्रेक यंत्रणा ही सक्रिय करते आणि तात्काळ गाडी थांबवते.
यामुळे समोरासमोर येणाऱ्या किंवा मागून येणाऱ्या गाड्यांची टक्कर टळते. शिवाय रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर थेट निरीक्षण ठेवणं, रेल्वे फाटकाजवळून जाताना स्वयंचलित शिट्टी वाजणं, आपत्कालीन परिस्थितीमध्ये संदेश देणं, लाल सिग्नल ओलांडण्यापासून रोखण्याचं काम ही सगळी कवच यंत्रणा करते. एखाद्या मार्गावर रेल्वे गाडीत किंवा रूळ आणि सिग्नल मध्ये ही यंत्रणा बसवण्यात येते. इतकंच नाही तर एकाच ट्रॅकवर धावणाऱ्या दोन वेगवेगळ्या रेल्वेंवर तंत्रज्ञानाद्वारे नजर ठेवणे आणि त्यांना एकमेकांच्या हालचालींबाबत संदेश पोहोचवणे हे या प्रणालीचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मुख्य काम आहे. आणि जर एखादी रेल्वे चुकून सिग्नल तोडून पुढे निघाली तर त्या मार्गावरील इतर रेल्वे 5 किलोमीटर अंतरावर आपोआपच थांबवल्या जातात. आणि म्हणूनच या यंत्रणेला कवच असं हे समर्पक असं नाव सुद्धा देण्यात आलेलं आहे. परंतु सध्या तरी भारतात सर्वच ठिकाणी ही यंत्रणा अद्याप बसवलेली नाहीये आणि रेल्वेच्या काही विभागांमध्येच ही प्रणाली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे यंत्रणा जरी असल्या तरी सुद्धा सावधगिरी बाळगणं हीच सुरक्षिततेची पहिली पायरी आहे असं म्हटलं जातंय. आणि याप्रमाणे पुणे विभागाने घेतलेली ही झेप भविष्यातील रेल्वे प्रवासाचा चेहरा मोहरा बदलणारी ठरेल. शिवाय तंत्रज्ञानाची ही ढाल प्रवाशांना निश्चितच प्रवासाची खात्री देईल आणि भविष्यात उर्वरित 450 किलोमीटरच्या मार्गावर सुद्धा ही कवच यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याने पुणे विभाग भारतीय रेल्वेच्या नकाशावर सुरक्षिततेचं एक नवं मॉडेल म्हणून समोर येईल हे मात्र नक्की आहे. तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतंय, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या यूट्यूब चॅनलला आणि इतर पेजेसला सुद्धा फॉलो करायला विसरू नका.